लिमिटच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच. पटोलेंशी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंचं विधान. अप्रत्यक्षपणे जरांगेंना इशारा दिल्याची चर्चा. तर जरांगेंचा जीव गेल्यास मुख्यमंत्री जबाबदार असणार का, काँग्रेसचा सवाल. जरांगेंच्या तोंडून तुतारीचा आवाज येतोय. भाजप नेत्यांचा शरद पवारांकडे रोख. तर जरांगेंचा बोलवता धनी कोण हे माहीत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, राऊतांचा हल्लाबोल. जरांगेंचं आमरण उपोषण मागे. उद्यापासून साखळी उपोषण करणार. तर अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, जरांगेंची मागणी. महाराष्ट्र नेहमी युद्धात जिंकतो आणि तहात हारतो. संजय राऊतांचा शिंदे गटासह अजित पवार गटावर निशाणा. शिंदे आणि अजित पवारांना दिली औरंगजेब आणि शाहिस्तेखानाची उपमा. शरद पवार उद्या बारामतीतल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. पुण्यात पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक. राज्यातल्या लोकसभा मतदारसंघांचाही आढावा घेण्याची शक्यता. मराठवाड्यात काँग्रेसला पुन्हा धक्का. अशोक चव्हाणांपाठोपाठ माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचा राजीनामा. 2 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाडांचं कल्याणमध्ये विविध ठिकाणी जंगी स्वागत. गणपत गायकवाडांनी व्यवसायात अडचणी निर्माण केल्याचा आरोप. नवी मुंबईतील उरणमध्ये पूल कोसळून दुर्घटना. दोघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. ज्येष्ठ गझलकार पंकज उधास यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. काळजाला भिडणारा सूर आता शांत झाला. मोदींनी वाहिली आदरांजली.